जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा, विविध रुग्णालयांना भेट देऊन पाहणी। नंदुरबार येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सप्टेंबर 12 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच तरंगता दवाखान्यांना भेट देऊन सविस्तर पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णालयांची स्थिती, औषध पुरवठा, स्वच्छता तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी आमदार आमशा पाडवी, आरोग्य उपसंचालक नाशिक विभाग डॉक्टर कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते। अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालय अक्कलकोवा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन मंत्री आंबेडकर यांनी सर्व वॉर्डची चौकशी केली। रुग्णालयात आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी आमदार आमशा पाडवी यांचे बंधू महारू फुलजी पाडवी उपचार घेत असल्याचे पाहून मंत्री आंबेडकर म्हणाले, एक आमदारांचे भाऊसुद्धा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत। यावरून सर्वसामान्यांसाठी या रुग्णालयांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट होते। डाब प्राथमिक आरोग्य केंद्र डाब येथे भेट दिली असता मंत्री आंबेडकर यांनी सिकलसेल आजारावरील औषधांचा पुरवठा सर्वाधिक या रुग्णालयात करावा असे निर्देश दिले, कारण या भागात आदिवासी मुलांची वसतिगृहे असल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे असे त्यांनी स्पष्ट केले। मोलगी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील रुग्णालयाची पाहणी करताना स्वच्छतेच्या बाबतीत झालेल्या त्रुटींवर त्यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली। साफसफाई ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले, तसेच आतापर्यंत झालेल्या वस्तू खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांना दिल्या। बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीत मंत्री आंबेडकर यांनी सर्पदंशावरील औषधांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, कायमस्वरूपी अतिरिक्त साठा ठेवण्यात यावा असे निर्देश दिले। याशिवाय मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी धडगाव तालुक्यातील भुषा येथील तरंगता दवाखान्याची पाहणी करून डोंगराळ व दुर्गम भागात बोट ॲम्ब्युलन्सने पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा तत्पर कशा पुरविता येतील याबाबत निर्देश दिले। या संपूर्ण दौऱ्यात आरोग्यमंत्री यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयातील अडचणी समजावून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले। जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळवून देणे हीच सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे असे ते यावेळी म्हणाले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामधल्या आजच्या दौऱ्यामध्ये आरोग्याच्या सगळ्या सुविधा
आणि आरोग्याच्या भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या काही करायच्या उपाययोजना आहेत त्या सगळ्यासाठी आदरणीय आमशादादा पाडवी आणि आम्ही सगळेजण या जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या PSC असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, याला आपण भेटी देणार आहोत. काही नागरिकांशी संवाद करतोय, काही प्रायव्हेट डॉक्टरांशी सुद्धा आम्ही बोलतोय आणि या माध्यमातून सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विशेषतः नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका बाजूला कुपोषण, दुसऱ्या बाजूला सिकल सेलचा एकूण प्रॉब्लेम आणि या सगळ्या प्रॉब्लेममुळे लोकांच्या आरोग्याला योग्य पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जे काही नियोजन करायला पाहिजे त्या सगळ्यासाठी आजचा दौरा निश्चितपणे महत्वपूर्ण ठरेल. शासनाचा उद्देश हा सगळ्याच समाजाला पुढे घेऊन जायचा असतो, कुठल्या समाजावर अन्याय करण्याचा नाही. माझी आपल्याला विनंती अशी आहे की ज्या पद्धतीने अनेक वर्षाचं आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी काही GR घेतले, इतर समाजाला सुद्धा न्याय देण्यासाठी सरकार तितक्याच तत्परतेने काम करेल. या बैठकीमध्ये सुद्धा काही प्रायव्हेट डॉक्टरांच्या बरोबर आणि आमच्या शासकीय यंत्रणेबरोबरच्या आढावा बैठकीमध्ये काही विषय समोर आलेत. या सगळ्या विषयांच्या बद्दल वस्तुस्थिती बघितल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे पेशंटचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे साहजिकच याचं गांभीर्य लक्षात घेऊन अजून प्रचंड काम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने करणं गरजेचं आहे. त्यामुळे डाटा असेल, त्याच्यावरती उपाययोजना असेल, अवेअरनेस असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्पेन करणं असेल, हे सगळं आम्ही करू. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये ज्याने दुर्लक्षित या सगळ्या कामामध्ये दुर्लक्ष जाणीवपूर्वक केले त्यांच्यावरती सुद्धा अतिशय गंभीर कारवाई आम्ही करणार आहोत. एअर अँब्युलन्स ही जी कन्सेप्ट आहे ती एअर अँब्युलन्स ही कन्सेप्ट आपण 108 आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अँब्युलन्स अधिक अद्यावत करण्यासाठीचा आम्ही नवीन GR केला, त्या GR मध्ये एका बाजूला बोट अँब्युलन्स आहे, दुसऱ्या बाजूला बाईक अँब्युलन्स आहे, त्याच्यातलाच एक भाग पुन्हा एअर अँब्युलन्स सुद्धा प्रस्तावित आहे. या मेजरली आपल्याला सगळ्या समृद्धीसारख्या मोठ्या सगळ्या हायवेज वरती की जिथं खूपच हेवी ट्रॅफिक असतं आणि पेशंटला राईट रिलीफ द्यायला गोल्डन हॉवर मध्ये आपल्याला काम करणं अपेक्षित असते, त्यासाठी आम्ही ह्या एअर अँब्युलन्सचा विचार करतोय. पण तो करत असताना अशा काही सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. तर अशा वेळेला आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं खूपच डोंगरी भाग असेल की जिथं खूप अशा पद्धतीने पेशंटला 11th आवरला जी मदत अपेक्षित आहे, तर अशा ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्याचा विचार करू. आणि त्या रिक्त पदांना भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2022 मध्ये मोहीम घेतली. आता सुद्धा आम्ही मोहीम घेतोय. काल सुद्धा आपण बघितलं असेल की NHMचे आमचे कर्मचारी आहेत की ज्यांच्या समायोजनाचा एक निर्णय सरकारच्या वतीने घेतला जातोय. आम्ही रिक्त पदं भरतोय आणि अजूनही चांगल्या सुविधा आरोग्य विभागाच्या वतीने लोकांसाठी करतोय की ज्याचा रिझल्ट निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर पुढच्या टप्प्यात दिसेल.